आपको देता हूँ तो आप दूर हो जाते हो, मेरे पास नहीं लेते। मैं सबको देने वाला हूँ, लेकिन मैंने देने की इच्छा भी की, दिया भी, लेकिन वो मुझसे दूर हो गए। याच्यावर बाबा जय गुरुजी महाराज काय सांगितलं, बोले सबने माया को पकड़ के रखा है। काय सांगितलं, मग तो व्यक्ती एक व्यक्ती आला बाबाजी जवळ, स्वामीजी बोले मैंने तो माया को पकड़ के रखा है, आप कैसे बता रहे हो माया को पकड़ के रखा है? बोले हाँ सबने माया को पकड़ के रखा है, मैं बता रहा हूँ। नहीं बोले स्वामी जी, माया ने हमको पकड़ के रखा है। काय सांगितलं, मायाने हमको पकड़ के रखा है। आता विचार करा, मायाने आपण पकडले नाही का मायाने आपल्याला पकडले? आपणच पण माया। मग त्याला स्पष्ट सांगितलं, बोले अच्छा बेटा आप एक काम करो, चलो मेरे साथ। अरे स्वामी जी अगर मैं आपके साथ आऊंगा तो मेरे बच्चे, मेरे पत्नी, तो बोले बताओ, अभी मैं आपको बता रहा हूँ कि चल मेरे साथ चल, अभी मेरे साथ क्या कर, तो अभी तू बता रहा है कि मेरे बच्चे, तो बोले तूने माया को पकड़ के रखा, तो किसको पकड़ के रखा है? तर आज अशी परिस्थिती झालेली आहे। तर गुरु महाराज वारंवार आपल्याला सांगतायत की संत महात्मा जे सांगतात ती गोष्ट तुम्ही ऐकून घ्या, आणि ती गोष्ट तुम्ही ऐकून घेतले, जे वचन ऐकून घेतले तर तुमच्या जीवनाचा उद्धार होऊन जाईल। आज जगामध्ये संत महात्मा आपल्याला देण्यासाठी आलेले आहेत, आणि बाबा जयगुरुजी महाराज तुम्हाला मालामाल करण्यासाठी आलेले आहेत। आज जगामध्ये तुम्हाला कुठला व्यक्ती कुठली, आता मला सांगा माफीचे डिपार्टमेंट कुठे आहे? फक्त संत महात्मा। माफीचे डिपार्टमेंट बाबा जयगुरुजी महाराज सांगितलेलं आहे। ताई गुरु महाराज कुठे राहतात? सत्संगामध्ये। सत्संग कुठे होतो? ज्या ठिकाणी गुरु हाजीर राहतात। बाबाजींच्या आदेशा व्यतिरिक्त सत्संग कुठे होऊ शकत, आणि ज्या ठिकाणी सत्संग होतं ती जागा पवित्र होते। सत्संगचा अर्थ काय? सत्संग म्हणजे काय? सत्याचा संग करणे, त्याला काय म्हणतात? सत्संग म्हणतात। सत्संग एक गुरु तुमसे मिलने का बहाना है, गुरु तुमसे मिलने का सत्संग एक बहाना है। दुनिया वाले क्या जाने ये रिश्ता पुराना है, हम आपका रिश्ता पुराना है, हम कहा जलगाव के, आप कहा बीड के, असं म्हणू नका। ज्या व्यक्तीने जयगुरुचं नाव घेतलेलं आहे तो व्यक्ती आपला जीवात्माशी त्याच्या कुठेतरी संबंध आहे। ज्या घरावर जयगुरुचं नाव आहे समजायचे की घर माझे, ज्या गाडीवर जयगुरुचं नाव आहे ती आपली गाडी, ज्या गाडीवर जयगुरुचा झेंडा आहे ती गाडी आपली। असं प्रेम आपल्यामध्ये जागलं पाहिजे। ज्यावेळेस असं प्रेम आपल्यामध्ये जागेल, पण आज काय होतं, आपण काय करून टाकलो त्याच्यावर आपल्याला बोलायचं नाही, कारण की आपल्याला शुद्ध पॉझिटिव्ह गोष्ट बोलायची। तर मग बाबा जयगुरुजी महाराजांनी सांगितलं की गुरु तुमचे मिळणे का सत्संग। गुरु महाराज कुठे आहे? ज्या दिवशी सर्वांना बाबा जयगुरुजी महाराजांनी नामदान दिलं त्या दिवशी बाबा जयगुरुजी महाराजांनी सांगितलं, जिस दिन मैं जिसको नाम का दान देता हूँ उसी दिन मैं उसके अंशम होता हूँ। काय सांगितलं बाबाजींनी? जिस दिन मैं आपको नाम का दान देता हूँ उसी दिन मैं आपके अंशम हूँ। आता अंशम कसे बाबाजी? बाबाजी अंशंगाशे शब्द स्वरूपी संग रहते, कभी ना होते दूर। धीरज रखियो चित्त में दिखेगा सतनूर। धीरज ठेवा, तुमच्या जवळ बाबा जयगुरुजी महाराज कुठंच नाही, म्हणून बाबा जयगुरुजी महाराज सतत गंबाईतो तेरे पास, तेरे विश्वास में, मी तुझ्या जवळ आहे, तू कुठंच नाही। पण ज्या वेळेस तुम्ही वाईट काम करता त्यावेळेस बाबाजीची दया खतम होते। ज्यावेळेस तुम्ही आपल्याला बाबाजी नको जे की आपण खोटं बोलतो, आपण वाईट काम करतो, त्यावेळेस काय होतो, आपल्याकडे कोणी पाहत नाही। पण मला एक सांगा, बाबा जयगुरुजी महाराजांनी काय सांगितलं? मेरे दाता के दरबार में सब लोग आए, जो जैसी करनी करता वैसा ही फल पाता। उजली करनी कर ले बंदे, कर्म न करियो काला, लाख आंखों से देख रहा है तुझे देखने वाला, उसकी तेज नजरों से कोई नहीं बच पाता। मेरे दाता के दरबार में सब लोग आए। आता हे झालं, त्यांच्या दरबार मध्ये सर्वांच्या खात आहे। आता ही काय कुठी आहे? हा काय दरबार आहे? दरबार में सच्चे सतगुरु की दुख दर्द मिटाए जाते हैं, दुनिया के सताए लोग या सीने से लगाए जाते हैं। हा दरबार आहे, या ठिकाणी तुम्ही जे मागणार बाबा जयगुरुजी महाराज तुम्हाला देणार। तुमची तशी पात्रता पाहिजे, ज्याची जशी पात्रता असते तशी बाबा जयगुरुजी महाराज देतील। कारण की जोपर्यंत आपण काम करत नाही तोपर्यंत आपल्याला दान मिळणार नाही। काम केल्याशिवाय दान मिळेल का? मिळू शकत नाही। मला एक तुम्ही मनामध्ये विचार करा, आपण आपल्या मुलांना संस्कार देतो, त्याला जन्म झाल्याबरोबर काय करतो आपण? याला मी कुठल्या शाळेत शिकवायला टाकतो? प्रत्येक माता पिताला काय डोक्यामध्ये येतं की माझ्या मुलाला कुठल्या शाळेमध्ये शिकवायला पाठवू। कधी तो चांगल्या शाळेमध्ये गेला तर तो काय होईल? चांगला एक डॉक्टर बनू शकतो, इंजिनियर बनू शकतो,
वरच्या पदवीधर बनू शकतो, त्याच्याकरता आपण सुरुवात काय करतो की चांगल्या शाळेमध्ये आपण त्याचं नाव दाखल करतो. तो शाळेमध्ये जाताना किती वर्ष शिकतो तो? 25 वर्ष 20 वर्ष शिकतो. आता त्याने प्रत्येक इयत्तामध्ये त्याने अभ्यास केला, मेहनत केली, लक्ष दिलं, गुरुजनांचा आदर सत्कार केला, तर त्याच्या चांगल्या मार्काने पास होऊ शकतो. त्याच्यावर लक्ष कोण देतं? गुरु आणि घरचे आई वडील. त्यांच्यावर तुम्ही कधी लक्ष दिलं नाही तर तो अभ्यास करू शकतो का? तो शाळेतही अभ्यास करतो, घरी आल्यानंतर होमवर्क करतो, नंतर त्याला ट्युशन पण लावली जाते. तो हळूहळू प्रत्येक आई वडिलांची एक इच्छा असते की माझा मुलगा चांगला मुलगा व्हायला पाहिजे, त्याला नोकरी लागायला पाहिजे, त्याला पैसे तो कमवता आला पाहिजे, मग त्याचे सुखी संसार होईल, असं प्रत्येक आई वडील म्हणते. याचे एक विचार करा तुम्ही. तर बाबाजी गुरुजी महाराजांनी तुमच्यासाठी किती दिवस सांगितले? फक्त 6 महिने. किती? 6 महिने. तुम्ही 6 महिन्यामध्ये भगवंताची प्राप्ती करू शकता. 6 महिन्यामध्ये भगवंताची प्राप्ती कशी करू शकता? बाबाजी गुरुजी महाराज सांगितलं की तुम्ही सिमरन करणार तो मन को रोक के करो, मन की चाल को पहचानो, घाट पर बैठो, ज्वार भाटा आ जाएगा, नित्य नेम बैठो, 1 घंटा सुबह में बैठो, 1 घंटा शाम में बैठो. अगर आपने मन को रोककर घाट पे बैठकर अगर सिमरन किया, ध्यान किया, भजन किया, ज्वार भाटे के समय अगर आप उसी समय स्वामी जी आए, उसी समय अगर आप उनके नजर में आ गए तो आपका मालामाल बन जाओगे. आणि ज्या वेळेस हे सांगितलं बाबाजी गुरुजी महाराजांनी, आपण करतोय, आपण सिमरन करत नाही, कोणी ध्यान करत नाही, आपण भजन करत नाही. याच्या करता बाबाजी गुरुजी महाराज सांगतात की तुम सत्संग में जाओ. सत्संग में जाओगे, सत्संग का एक एक वचन जब आप सुन लोगे तो आपको क्या मिलेगा? मन को रोकने का एक जरिया मिलेगा, मन को मुरझाने का एक जरिया मिलेगा. आपके अंदर में काम है, क्रोध है, लोभ है, मोह है, अहंकार है, क्योंकि जीवात्मा के चारों दिशा में अंतकरण की शक्ति बैठी हुई है. गुरु महाराज ने कहा कि सिमरन करोगे, ध्यान करोगे, भजन करोगे, इससे आपको जो चारों शरीर